नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे विद्यार्थी मित्रांनो, ग्रँड मेडिकल कॉलेज जे मुंबई याचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार 2025 साठी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आणि त्यानंतर बघा तुमचा जो स्टेट कोटा झाला होता बघा 85% कोटा, याचा लास्ट इयरला तुमच्या कॅटेगरी वाईज किती स्कोर वरती आणि किती ऑल इंडिया रँक वरती स्टुडंटला अलॉटमेंट झालेली आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनल जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या चॅनलवरती तुमचे जे काही काउन्सिलिंग असेल बघा नीट 2025 साठी एकदम बेसिक पासून एकदम रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत सर्व अपडेट कुठे भेटणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार। मग चॅनलला काय करा, लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढील जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा इथून पुढील जे काही अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही। आणि जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती जे काही आन्सर होतील सर्व तुम्हाला या चॅनलवरती भेटतील। ओके, चला मग बघा, तुम्हाला जर आमच्याकडे जर ऑनलाईन पद्धतीने जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आमची फीस आहे बघा 1499 प्लस जीएसटी। आता यामध्ये काय भेटणार तुम्हाला, बघा तुम्हाला माहिती का कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज किती सीट आहे, त्या सर्व गोष्टींची काय भेटणार तुम्हाला यामध्ये अपडेट भेटणार। आता तुम्हाला माहिती आहे का लास्ट इयरला कोणत्या कॉलेजला किती रँक आणि किती स्कोर वरती स्टुडंटला अलॉटमेंट झाली होती, कोणता कॉलेज किती नंबरला ठेवायचं, कशी लिस्ट बनवायची, या सगळ्या गोष्टींची जे काही अपडेट असणार आहे तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे। ओके, नंतर रँक अँड कट ऑफ अनालिसिस आपण तुमच्या मार्क्स वरती करूया। ओके, तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला यामध्ये काय बनवून देऊ, लिस्ट बनवून देऊ। ओके, आणि लाईव्ह काउन्सिलिंग सेशन असतील बघा, जे काही तुमचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी काय दिले जाणार, उत्तर दिले जाणार विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर हे सर्व प्रोसेस तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, याची फीस आहे बघा 2000 रुपये आणि याच्यावर काय चालू आहे आता 25% ऑफ चालू विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला हे पडणार 1499 प्लस जीएसटी मध्ये। ओके, आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आमचं ऑफिस आहे बघा छत्रपती संभाजीनगरला। तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन स्क्रोल होते बघा, त्या लाईन वरती काय दिलेलं आहे, ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे बघा। तुम्ही त्याच्यावरती काय करू शकता, तो ऍड्रेस वरती येऊ शकता किंवा त्यासोबतच एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती पण काय करू शकता, कॉल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे विचारू शकता। ओके, त्यानंतर बघा आता या ठिकाणी आपण बघतोय बघा ग्रँड मेडिकल कॉलेज जे मुंबई याचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ होता लास्ट इयरला 85% कोटा। आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅटर करत नाही टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती होते, मॅटर हे करते टोटल नंबर ऑफ कॉलेज किती नाही, त्या कॉलेजेस मध्ये जागा किती तुमच्या कॅटेगरी वाईज आणि ऑल इंडिया रँक वरती किती रँक वरती अलॉटमेंट होते। बघा ही रँक मध्ये ह्यावेळेस पेपर डिफिकल्ट आला, अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे, मी मान्य करतो। पण आता बघा तुमचा स्कोर मध्ये चेंजेस होणार, पण ह्या कॉलेजला सीट अलॉटमेंट साठी हीच रँक वरती काय होणार, अलॉटमेंट होणार विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला ही रँक माहित पाहिजे, तुमचा स्कोर बघा रिझल्ट लागल्यानंतर तुमची ऑल इंडिया रँक किती येते मॅच करा। जर तुमची रँक या रेंज मध्ये जर फॉलो करत असेल विद्यार्थी मित्रांनो, 100% काय भेटणार तुम्हाला, ग्रँड मेडिकल कॉलेज भेटणार विद्यार्थी मित्रांनो मुंबईचा। ओके, तर बघा एससी साठी 85% कोट्यातून लास्ट कॅन्डिडेटला 610 या स्कोर वरती आणि ऑल इंडिया रँक 66,592 या रँक वरती काय झालेली विद्यार्थी मित्रांनो, लास्ट कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली। एसटी साठी 523 आणि ऑल इंडिया रँक किती होती, 1,72,580। ओके, विजय साठी बघा 656 आणि ऑल इंडिया रँक किती होती या ठिकाणी, बघा या ठिकाणी ऑल इंडिया रँक होती 21,759 विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर बघा एनटीबी साठी जो स्कोर होता बघा 633 आणि ऑल इंडिया रँक किती होती या ठिकाणी 41,826 या ऑल इंडिया रँक वरती लास्ट इयरला एनटीबीच्या कॅन्डिडेटला सीट अलॉटमेंट झाली। त्यानंतर एनटीसी साठी बघा जो स्कोर होता 664, ऑल इंडिया रँक होती बघा तुमची किती होती या ठिकाणी 16,370 या ऑल इंडिया रँक वरती काय भेटले विद्यार्थ्याला, कॉलेज भेटले विद्यार्थी मित्रांनो। आणि आता नंबर आहे तुमचं, तुम्हाला जर प्रॉपरपणे जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात द्या, तुम्ही एवढी मेहनत करताय, 11वी 12वी 2 वर्ष अभ्यास करताय। ओके, कोणी ड्रॉप घेते आणि ड्रॉप घेऊन जर त्याला चांगल्या पद्धतीने चांगला स्कोर येतोय, पण त्यांची जी प्रोसेस आहे काउन्सिलिंगची त्यामध्ये जर थोडंफार मिस होते, त्यांचं काहीतरी चुकतं त्यांच्या फॉर्म मध्ये, तर ते काय गमवत आहे या ठिकाणी, त्यांचं ऍडमिशन गमवत आहेत। म्हणून तुम्हाला ही जी प्रोसेस आहे एकदम काळजीपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने पार पाडायची। मी हे नाही म्हणणार तुम्हाला माझ्याकडूनच काउन्सिलिंग करा, पण विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट असते। तुम्हाला जिथून शक्य होत असेल तिथून काउन्सिलिंग करा आणि खूप चांगल्या पद्धतीने करा। ओके, कारण तुम्ही खूप मेहनत घेतलेली आणि खूप मेहनत घेऊन तुम्ही काय आणलेले, स्कोर आणलेले आहे बघा। तर तुम्हाला आता काय भेटायला पाहिजे, चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर बघा एनटीडी साठी बघा 669 स्कोर, ऑल इंडिया रँक किती होता 13,333। ओके, त्यानंतर बघा एससीबीसी साठी 672 स्कोर, ऑल इंडिया रँक 11,094। ओबीसी साठी बघा आता 670 स्कोर,
आणि ऑल इंडिया रँक जो होता तुमचा 12,989 एवढा काय होता विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया रँक होता. ईडब्ल्यूएस साठी बघा स्कोर किती होता, 663. ऑल इंडिया रँक होती तुमची, किती होती ऑल इंडिया रँक या ठिकाणी, 16,817. ओपनचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, तर तुमची जी ऑल इंडिया रँक होती बघा किती होती, 9,264 आणि स्कोर होता 675. जर माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे चर्चा करूया. आणि तुम्ही जर नेक्स्ट वेब अकॅडमीचा ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर पटकन करा. त्यामध्ये जे मी तुम्हाला बॅचेस दाखवले बघा, हे जे बॅचेस दाखवले बघा, यामध्ये काही फोल्डर फ्री केलेले, त्यामध्ये काही फ्री कंटेंट दिलेले तुमच्यासाठी. ते फ्री कंटेंट बघून पण तुम्ही तुमची जी प्रोसेस आहे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता विद्यार्थी मित्रांनो. जर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.